सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या कामासाठी एखादी छोटीशी यात्रा करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला यश जरूर मिळेल. जर तुमचं एखादं काम फार दिवसांपासून रखडलेलं असेल तर ते आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होऊ शकतं. यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. नोकरीमध्ये आज एखाद्या अधिकाऱ्याशी तुमची थोडीशी वादावादी होऊ शकते, परंतु तुम्ही तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख आणि शांती राहील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा विचार करू शकता. तुम्हाला आज प्रत्येक काम जरा जपून करावं लागेल. जर आज तुमचा एखादा सौदा ठरत असेल तर त्यावर तुम्ही दोनदा विचार करा, नाहीतर भविष्यामध्ये त्याचं तुम्हाला नुकसान होऊ शकतं. रात्रीच्या वेळी तुम्ही मित्रांसोबत मजा मस्ती आणि फिरण्यामध्ये वेळ घालवाल. जर तुमच्या बहिणीच्या लग्नात काही अडचणी येत असतील तर त्या आज दूर होतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खास असणार आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही नवीन करण्याचा विचार कराल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या मुलांना तुमच्याकडनं पूर्ण सुख आणि सहकार्य मिळेल. जर तुमच्यावर काही कर्ज असेल तर ते आज फेडण्यात तुम्हाला काही प्रमाणात यश मिळेल. तुम्ही तुमच्या कामाबद्दल मनामध्ये नवीन योजना आखाल. तुम्हाला आज काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल, परंतु अनावश्यक खर्च टाळा. मित्रांसोबत कटुता येऊ शकते, त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामामध्ये यश मिळवणार आहे. आज तुमची कुठलीही कामं अगदी सहजपणे होतील. आज फक्त तुम्हाला आवडणारी कामं करण्याचाच तुम्ही विचार करा. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ तुम्ही अध्यात्म आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये घालवाल, ज्यामुळे तुमच्या मनाला एक प्रकारची शांती मिळेल. आज तुमच्या भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल आणि एखादं काम पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला आनंदही होईल. तुमच्या सहकाऱ्यांशी तुमचे संबंध जास्त घट्ट होतील. तुम्ही आज धार्मिक कार्यावरती काही पैसे खर्च कराल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यवसायामध्ये नवनवीन संधी घेऊन येणारा ठरणार आहे. तुम्हाला भविष्यामध्ये चांगला नफा मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्याची कमी चिंता वाटेल. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. आज तुमच्या प्रयत्नांमध्ये आत्मविश्वास वाढेल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकता, जिथे तुम्हाला मान सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी मित्रांच्या मदतीनं तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा सावधगिरीचा आहे. आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी एखाद्या गोष्टीवरनं तुमचा वाद होऊ शकतो. आज तुमचं एखादं जे काम ठरलेलं होतं ते बिघडू शकतं, त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही काळजी घेणं आवश्यक आहे. आज तुमच्या नकळत काही नवीन शत्रू तुमचे तयार होऊ शकतात, परंतु ते तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्ही काही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचं नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कर्ज मिळवण्यासाठी योग्य आहे.
जर तुम्ही कर्ज घेण्याचा आज विचार करत असाल तर ते अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल. राजकीय स्पर्धेत देखील तुम्हाला विजय मिळेल आणि तुमची कामं वेळेवरती पूर्ण होतील. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये घालवाल आणि तुमचं मन देखील प्रसन्न राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचे अधिकार आज वाढतील आणि त्यांचे अधिकार देखील त्यांच्यावरती खुश राहतील. परंतु संध्याकाळी कुठल्याही वादात पडणं तुम्ही टाळा, कारण भविष्यामध्ये तो वाद कायदेशीर होऊ शकतो. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचा 108 वेळा माळ जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फायदेशीर ठरू शकतो. आज जर तुम्ही सासरच्या मंडळींना पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला आज पुन्हा परत मिळू शकतात. तसेच तुमच्या व्यवसायातही तुम्हाला जास्त नफा होईल. व्यवसायाच्या निमित्तानं तुम्हाला आज प्रवास करावा लागेल, ज्यात तुम्हाला यश मिळेल. आज योगायोगानं तुमची भेट एखाद्या मोठ्या अधिकारी किंवा मोठ्या नेत्याशी होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीदारासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. तुमच्या मुलांच्या लग्नात येणाऱ्या अडचणी आज दूर होतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ज्ञानवृद्धीचा आहे. तुमच्या ज्ञानात वाढ होईल आणि कामातील सगळे अडथळे दूर होतील. आज तुम्हाला तुमच्या भावंडांचं पूर्ण सहकार्य मिळेल. संध्याकाळी तुम्ही एखाद्या सेमिनार किंवा चर्चेत सहभाग घेऊ शकता. आज तुम्ही तुमच्या नवीन व्यवसायासाठी नवीन योजना आखाल आणि त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. परंतु आज तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आरोग्याबद्दल काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रंगाच्या रेशमी कपड्यांचं दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा पराक्रम वाढवणारा आहे. तुमच्या पराक्रमामध्ये आज वाढ होईल, ज्यामुळे कीर्ती सर्वत्र पसरेल आणि तुमच्या शत्रूंचाही नाश होईल. व्यवसायामध्ये आज कुठल्याही प्रकारच्या व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात. आज तुम्ही तुमच्या रुसलेल्या जीवनसाथीदाराला मनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न कराल. तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दलची चिंता आज तुम्हाला सतावू शकते. नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना आज नवनवीन संधी मिळतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा जुनी आणि रखडलेली कामं पूर्ण करणार आहे. आज तुमची जुनी आणि रखडलेली कामं पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला आळस दूर करावा लागेल. तरच तुम्ही इतरांसमोर तुमची बाजू सिद्ध करू शकाल. आज संध्याकाळी तुम्हाला एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या मनामध्ये चांगले विचार येतील. कुटुंबामध्ये काही अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला ताणतणाव जाणवेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा शुभ समाचार घेऊन येईल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडनं काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. व्यवसायाच्या दृष्टीनं आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्हाला धनलाभ देखील चांगला होईल, परंतु आरोग्याच्या काही समस्या तुम्हाला आज त्रास देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. गुरूंची सेवा केल्यानं विद्यार्थ्यांना ज्ञान मिळेल. आज तुमची धार्मिक कार्यांमध्ये आवड वाढताना दिसेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.